चौथ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 3 मतदारसंघात पार पडणाऱ्या निवडणुकीविषयी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद पार पडली। यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने मार्च महिन्यापासून केलेल्या अनेक कारवायांचा खुलासा दिवसे यांनी केला। आतापर्यंत पुण्यामध्ये तब्बल 4 कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली असून इतर अनेक कारवायांची माहिती न्यूज अनकटशी बोलताना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिली आहे। मार्च पासून आम्ही जी कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 4,34,00,000 रुपये कॅशवर कारवाई केलेली आहे, ते जप्त केलेलं आहे। जी दारू जी सापडली आहे ते साधारणपणे 4,09,00,000ची दारू जप्त करण्यात आलेली आहे। 1,14,00,000चे ड्रग्ज जप्त करण्यात आलेले आहेत। सोनं चांदी किंवा विविध प्रेशियस मेटल साधारणपणे 1,59,00,000 प्रमाणे जप्त केलेलं आहे। फ्रीबीज किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या किंवा अशा प्रकारचे जे वाटप होतं ते त्याच्याकडनं साधारणपणे 19,82,000 इतक्या किमतीचं आपण ते जप्त केलेलं आहे। इतर जे काही आयटम्स आहेत ते पण साधारणपणे 2,78 असे एकूण 13,96,00,000 एवढ्या रकमेचं म्हणजे एवढ्या रकमेचे एकतर कॅश किंवा इतर अशा पद्धतीनं आपण जप्ती केलेली आहे।